तर विद्यार्थ्यांनो, एक आपल्या नवीन आणि फ्रेश अशा व्हिडिओमध्ये आपले रोजच्यासारखे सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, पोलीस भरती, झडपी भरती, आरोग्य विभाग भरती व जिल्हा न्यायालय भरती या भरती जर आपण तयार करत असाल तर यासाठी लागणारे अत्यंत महत्त्वाचे 30 क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण आज कव्हर करणार आहोत। त्या कारणास्तव मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे। तर चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, भारतात सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे? भारतामध्ये सध्या कितवा वित्त आयोग चालू आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। 15वा वित्त आयोग भारतामध्ये सध्या चालू आहे। पुढचा प्रश्न, राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव काय होते? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। लखुजीराव जाधव राजमाता जिजाऊ यांच्या वडिलांचे नाव होते। पुढचा प्रश्न, 4 डिसेंबर 2023 रोजी कितवा नौदल दिवस साजरा करण्यात आला? 4 डिसेंबर 2023 रोजी कितवा नौदल दिवस साजरा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल। 52वा नौदल दिवस 4 डिसेंबर 2023 रोजी साजरा करण्यात आला। पुढचा प्रश्न, नेमस्थानचे अग्रणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला म्हणतात? नेमस्थानचे अग्रणी खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। गोपाळकृष्ण गोखले यांना नेमग्रांचे अग्रणी असे म्हणतात। पुढचा प्रश्न, लॉर्ड माउंटबॅटन यांचा मृत्यू कोणत्या जहाजावर झाला? लॉर्ड माउंटबॅटन यांचा मृत्यू कोणत्या जहाजावर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल। शॅडो या जहाजावर लॉर्ड माउंटबॅटन यांचा मृत्यू झाला। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जाते? खालीलपैकी कोणास दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे। कृष्णशास्त्री चिपळूणकर हे दुसरे बृहस्पती म्हणून संबोधले जाते। पुढचा प्रश्न, आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो? आकाशातील इंद्रधनुष्य कशामुळे तयार होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। सूर्यप्रकाशाचे पावसाच्या थेंबामुळे अपस्खलन होते, यामुळे आकाशातील इंद्रधनुष्य तयार होतो। पुढचा प्रश्न, प्रत्येक माणसाच्या दररोज सरासरी श्वसनामध्ये किती हवा शोषली जाते? प्रत्येक माणसाच्या दररोज सरासरी श्वसनामध्ये किती हवा शोषली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर होईल। 10 ते 12 किलो एवढी हवा प्रत्येक माणसाच्या दररोज सरासरी श्वसनामध्ये शोषली जाते। पुढचा प्रश्न, वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी कोणते घटक आवश्यक आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे। कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू हे वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी आवश्यक असणारे घटक आहेत। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे? खालीलपैकी कोणता प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। आरोह पर्जन्य हा प्रादेशिक स्वरूपाचा पर्जन्य आहे। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे। कोरोमंडल किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे। पुढचा प्रश्न, गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील किती टक्के लोक सामावून घेतले आहेत? गंगेच्या मैदानी प्रदेशाने भारतातील किती टक्के लोक सामावून घेतले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। 23% एवढे लोक गंगेच्या मैदानी प्रदेशाने लोक सामावून घेतले आहेत। पुढचा प्रश्न, संघराज्य व घटक राज्य यांच्यातील दुवा म्हणून कोण कार्य करतो?
संघराज्य व घटक राज्य यांच्यातील दुवा म्हणून कोण कार्य करतो? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. राज्यपाल हा घटक राज्य व संघराज्य यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करतो. पुढचा प्रश्न, न्यूयॉर्क शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. हडसन या नदीकाठी न्यूयॉर्क हे शहर वसलेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? खालीलपैकी काटेपूर्णा व नळगंगा या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील. पूर्णा या नदीच्या काटेपूर्णा व नळगंगा या उपनद्या आहेत. पुढचा प्रश्न, 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य कोणते? 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे पहिले देशातील राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. केरळ हे राज्य 4 आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देशातील पहिले राज्य आहे. पाहूया पुढचा प्रश्न, खालीलपैकी कर्करोग कशामुळे होतो? खालीलपैकी कर्करोग हा कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर राहील. पेशींचे अनियंत्रित विभाजन यामुळे कर्करोग होतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? खालीलपैकी कोणत्या किरणांना वस्तुमान नसते? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील. गॅमा या किरणांना वस्तुमान नसते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मूळ संख्या कोणती? खालीलपैकी मूळ संख्या कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. 71 ही मूळ संख्या आहे. पुढचा प्रश्न, ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर राहील. डोळे या अवयवास ग्लुकोमिया हा रोग होतो. पुढचा प्रश्न, हेलिकॉप्टरचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? हेलिकॉप्टरचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. सिरोस्को या शास्त्रज्ञांनी हेलिकॉप्टरचा शोध लावला. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते वर्ष आसियान भारत मैत्री वर्ष म्हणून घोषित करण्यात आले? खालीलपैकी कोणते वर्ष आसियान भारत मैत्री वर्ष म्हणून घोषित करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. 2022 हे वर्ष आसियान भारत मैत्री वर्ष म्हणून घोषित करण्यात आले. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले होते? भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे स्थापन झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. मुंबई या ठिकाणी भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र स्थापन झाले होते. पुढचा प्रश्न, प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय आहे. पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? जागतिक आरोग्य दिन केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली? मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. 1862 या साली मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, मुंबईचे शिल्पकार म्हणून कोणास ओळखले जाते? मुंबईचे शिल्पकार म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. नाना जगन्नाथ शंकर सेठ यांना मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, भाभा अणुसंशोधन केंद्र ही महत्त्वाची संस्था कुठे आहे? भाभा अणुसंशोधन केंद्र ही महत्त्वाची संस्था खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. मुंबई या ठिकाणी
भाभा अणुसंशोधन केंद्र ही महत्त्वाची संस्था आहे? पुढचा प्रश्न, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात खोल टोंगा गर्ता कोणत्या महासागरात आहे? जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात खोल टोंगा गर्ता कोणत्या महासागरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पॅसिफिक या महासागरामध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात खोल टोंगा गर्ता आहे. शेवटचा प्रश्न मित्रांनो, नैऋत्य मान्सून काळात महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कोठे पडतो? नैऋत्य मान्सून काळात महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस कोठे पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. सातारा या ठिकाणी नैऋत्य मान्सून काळात सर्वात कमी पाऊस पडतो. तर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.